पाटकर वर्धे महाविद्यालय 1964 साली स्थापन झालं आणि त्यामुळे आता 2023 मध्ये 59 वर्ष पूर्ण होऊन 60व्या वर्षात पदार्पण करतोय आणि म्हणून आपण 23-24 हे संपूर्ण वर्ष हे पाटकर महाविद्यालयाचं हिरक महोत्सवी वर्ष म्हणून आपण सादर करतो आणि त्या निमित्ताने काही कार्यक्रम आपण या संपूर्ण वर्षभरामध्ये करणार आहोत। तर एक पहिला कार्यक्रम मागच्या महिन्यामध्ये झाला, महाराष्ट्राची लोकपरंपरा। त्याच्यामध्ये लोकगीतांचा कार्यक्रम होता, भारूड, पोवाडे किंवा लावणी किंवा गोंधळ असा हा कार्यक्रम झाला। आणि आज आपण या हिरक महोत्सवी कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आज आपण पद्मश्री परशुराम गंगावाडी यांना कोकणातून आपण बोलवलेलं आहे। पद्मश्री परशुराम गंगावाडी हे कळसूत्री बावल्यांचा कार्यक्रम करतात, म्हणजे अनेक पिढ्या हा कार्यक्रम त्यांच्या घराण्यामध्ये चालू आहे आणि त्यासाठी त्यांनी एक ठाकर आदिवासी कला अंगण नावाची एक संस्था कोकणात स्थापन केलेली आहे आणि त्या संस्थेतर्फे संपूर्ण आपल्या देशामध्ये ते कार्यक्रम करतात। आता हा जो कळसूत्री बावल्यांचा कार्यक्रम आहे याला मोठी परंपरा आहे मगाशी म्हटल्याप्रमाणे, आणि प्रत्यक्ष ज्ञानेश्वरीमध्ये या कळसूत्री बावल्यांचा उल्लेख झालेला आहे आणि त्यामुळे ही केवढी जुनी परंपरा आपल्या या भारतामध्ये म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये आहे हे आपल्याला अभिमानाने सांगता येईल। आज तो कार्यक्रम आपण आपल्या या पाटकर वर्धे महाविद्यालयामध्ये करतोय। एक कार्यशाळा ते घेतली आपल्यासाठी, आपल्याकडे जी मुलं आहेत त्या मुलांसाठी कार्यशाळा त्यांनी अरेंज केलेली आहे आणि त्याच्यामुळे आपल्या ज्या ह्या परंपरा आहेत, महाराष्ट्राच्या ज्या परंपरा आहेत, भारताच्या परंपरा आहेत, या सगळ्या परंपरांना आपण प्रोत्साहन देतो। नवीन जी आपली पिढी आहे कॉलेजमधली, त्या पिढीच्या समोर हा एक आदर्श आपण ठेवतो आणि त्या आदर्शातून आणि त्या परंपरेतून या नवीन पिढीने काही शिकावं हा त्याच्या मागचा उद्देश आहे।